पेटा या प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेनं नांदणीच्या जैन मठातील महादेवी हत्तीणीबद्दल केलेल्या तक्रारीवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं महादेवीचं रिलायन्स समूहाच्या वनतारा या खासगी प्राणी संरक्षण केंद्रात पुनर्वसन करण्याचा आदेश दिला। या आदेशानुसार महादेवीला वनताराला हलवण्यात आलं, परंतु त्यानंतर नांदणी, कोल्हापूरसह जैन मठाच्या कार्यक्षेत्रातील 780 गावांमधून उसळलेला जनक्षोभ समाज माध्यमांमधून जगभरात पोहोचला। कोल्हापूरकरांनी लाखोंच्या संख्येनं एकत्र येत नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा काढली। आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून देशभरातून लाखो सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना सादर करण्यात आलं। या सगळ्यामुळे राज्य सरकारसह वनतारा प्रशासनाला कोल्हापूरकरांच्या भावनांची दखल घ्यावी लागली। काल मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला, तर आज वनतारा प्रशासनानं प्रसिद्धीपत्रक जारी करत वनतारानं फक्त न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं असून महादेवीच्या पुनर्वसनाच्या निर्णयात वनताराचा कोणताही सहभाग नसल्याचं स्पष्ट केलंय। आमचा सहभाग केवळ न्यायालयीन निर्देशानुसार असला तरी जैन समुदायाला किंवा कोल्हापूरच्या लोकांना त्यामुळे काही त्रास होत असेल तर आम्ही मनपूर्वक खेद व्यक्त करतो। मच्छामी दुडक्कम अर्थात जाणून बुजून किंवा अजाणतेपणे आमचे विचार, शब्द किंवा कृतीनं तुम्हाला दुखावलं असेल तर त्यासाठी आम्ही तुमची क्षमा मागतो, अशा शब्दांमध्ये वनतारा प्रशासनानं कोल्हापूरकरांची माफी मागितली आहे। वनतारा प्रशासन फक्त कोल्हापूरकरांची माफी मागून थांबलेलं नाही, तर महादेवीला नांदणीला परत नेण्यासाठी मठ आणि महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात जी भूमिका मांडेल त्याला पाठिंबा देण्यासह न्यायालयाच्या मान्यतेनुसार वनतारा महादेवीच्या सुरक्षित आणि सन्मान्य परतीसाठी संपूर्ण तांत्रिक आणि पशुवैद्यकीय सहाय्य प्रदान करेल, अशी ग्वाहीसुद्धा वनतारा प्रशासनानं दिली आहे। वनतारानं मठ आणि राज्य सरकारशी समन्वय साधून नांदणी परिसरात महादेवीसाठी दूरस्थ पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव दिलाय। न्यायालय आणि परमपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी मान्यता दिली, तर उच्चाधिकार समितीच्या तज्ज्ञांशी सल्लामसलत करून ही सुविधा विकसित केली जाईल, असं वनतारानं प्रसिद्धीपत्रकात नमूद केलंय। महादेवीसाठी नांदणी मठाच्या परिसरात पुनर्वसन केंद्रात वनतारानं विविध सुविधा पुरवण्याची ग्वाही दिली आहे। यामध्ये सांधे आणि स्नायूंवर उपचार करण्यासाठी हायड्रोथेरपी तलाव, पोहणे आणि नैसर्गिक हालचालींसाठी वेगळे तळे, शारीरिक पुनर्वसनासाठी लेसर थेरपी आणि उपचार कक्ष, विश्रांती आणि संरक्षणासाठी रात्री निवास, साखळ्यांशिवाय मोकळीपणानं हालचाली करण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा, पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी आणि महादेवीच्या नैसर्गिक विधींसाठी वाळूनं भरलेला हौद, सतत वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज ऑन साईट पशुवैद्यकीय दवाखाना, महादेवीला सुरक्षित आणि आरामदायी विश्रांती घेता यावी यासाठी रबराइज्ड फ्लोरिंग प्लॅटफॉर्म, पाय कुजल्याचे दुखणे बरे होण्यासाठी, संधिवाताचा त्रास कमी होण्यासाठी आणि सांध्यांवरील ताण कमी होण्यासाठी मदत व्हावी यासाठी आडवे होऊन झोपण्यासाठी खास काळजी घेऊन तयार केलेले मऊ वाळूचे ढिगारे यांचा विशेष समावेश असणार आहे। वनतारानं नांदणी मठाला हवं असलेलं सर्व सहाय्य करण्याची तयारी दाखवत आपण सर्वजण महादेवी उर्फ माधुरीवरील प्रेमापोटी एक दिलानं काम करू असं आवाहन सुद्धा केलंय। वनताराच्या या प्रस्तावावर हाय पॉवर कमिटी न्यायालय काय निर्णय देणार हे बघावं लागणार आहे।